तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहोत हे तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहून तर समजले असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत की तुम्ही कमी पैशामध्ये जे आहे सिम कसं घेऊ शकता, ते पण VIP नंबरमध्ये. तर आज जी मी ट्रिक सांगणार आहोत त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रिचार्जचा पैसा द्यावा लागेल, ना की सिमचा पण आणि कशाचंच पैसे द्यावं नाही लागणार. फक्त रिचार्जचे जे आपलं मंथली रिचार्ज आहे तसं. म्हणजे अशी ही ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा. तर चला मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमामध्ये सर्व समजून देतो. तर चला सुरुवात करूया. तर आता आलेलो आपण आपल्या स्क्रीनवर. तर स्क्रीनवर आल्यानंतर आपण गेलेलो आहोत क्रोममध्ये. तर सर्वात पहिले तुम्हाला पण क्रोममध्ये जायचं आहे आणि इथं जे सर्च ऑप्शनवर जाऊन सर्च करायचं आहे आपल्याला VIP नंबर VI म्हणून. तर हे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल, त्याला क्लिक करायचं आहे. तुमच्या याच्यात वेबसाईट ओपन होणार नाही, पहिले तर इंटरनेट चेक करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन तुमचं एकदा DNS बघायचं आहे. जसं माझा DNS जे आहे ते चालू आहे. तर मी सेटिंगमध्ये जाऊन सर्च करतो DNS. तर इथं आलेलं आहे प्रायव्हेट DNS. तर याला मी जे आहे ऑफ केलेलं आहे. तर इथं बघू शकता आपली वेबसाईट जी आहे ते चालू झालेली आहे. तर इथं वेबसाईट जी आहे पूर्ण लोड होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर खाली यायचं, इथं आहे चूज अ नंबर ऑफ युअर चॉईस. तर इथे येऊन सिलेक्ट केल्यानंतर ही पण वेबसाईट पूर्ण लोड होऊ द्यायची आहे. तर इथं आहे प्रीपेड आणि पोस्टपेड. तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रीपेडवर आणि इथं आपल्याला जे आपला पिनकोड आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. जसं मी टाकतो आहे इथं आपला मोबाईल नंबर जे टाकायचं आहे जे चालू आहे, कारण जे VIचा पार्टनर आहे ते आपल्याला कॉल करतो. आणि इथं आपल्याला नंबर टाकायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फॅन्सी नंबर पाहिजे. तर जसं मला 0023मध्ये पाहिजे. तर इथं बघू शकता 2 पेजेस ओपन झालेले आहे आपल्याकडे. तर याच्यामध्ये पूर्ण 0023 वालेले नंबर आलेले आहे. तर आता मी इथं दुसरा नंबर टाकतो, जसं 0001. तर हे लोड होत आहे. तर इथं बघू शकता एक पण नंबर आलेला नाही, कारण एक जास्त VIP नंबर आहे. हे फ्रीमध्ये भेटणारच नाही आहे तुम्हाला. जसे असे रँडम नंबर आहे, जसं 6699 नंबरवाले, सिंगल नंबरवाले, तर हे भेटू शकतात तुम्हाला. तर आणि सोबतच तुम्ही बघू शकता की उलटे पण नंबर भेटतात. म्हणजे जसं 9966 आहे तर 6996 असे पण भेटू शकते तुम्हाला VIP फ्रीमध्ये. तर आता मी दुसरं टाकतो बर्थ इयर 2008 म्हणून. तर हे पण भेटणार नाही, कारण हे जास्तच VIP नंबर आहे. हे जास्त लोक यूज करतात VIP नंबरसाठी. तर हे पेड आहे. तर आता मी याच्यातलं एक सिलेक्ट करतो 0023वाला. तर इथं मला याच्यात eSIMवाला पण ऑप्शन भेटते जे तुम्ही करू शकतेला. तर इथे याच्यात मी सर्वात पहिले एक नंबर सिलेक्ट करतो. जसे की मला हा आवडलेला आहे 855वाला. तर इथे जे आहे मी आपलं नाव टाकतो खाली प्रोसेस झाल्यानंतर आणि इथं आपलं जे एरिया आहे ते टाकतो, जे म्हणजे आपल्या घरी येऊन देईल डिलेवरी सिमची. 299ला आहे, फ्री डिलिव्हरी आहे आपल्या घरची, 1.5 GB डाटा पर डे. मग इथं प्रोसेस टू चेक करायचं. आता मी तुम्हाला सांगत आहो जिओ आणि एअरटेलचं. हां, तर आता झालेलं आहे आपलं VIचं सिम रेडी. तर आता आपल्याला जिओ आणि एअरटेलमध्ये कसं पाहिजे, तर याच्यासाठी तुम्हाला सर्वांना काय करावं लागणार आहे की पहिले तर VIचं सिम यूज करायचं, तेवढं रिचार्ज होतं तेवढं. मग त्याच्यानंतर पोर्ट करून, तर ज्या पण याच्यामध्ये पाहिजे असेल त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे पोर्ट करू शकता. जसं जिओमध्ये पण आणि एअरटेलमध्ये पण, BSNLमध्ये पण. तर तुम्ही खूप कमी पैशामध्ये पण तुमचं जे आहे VIचं सिम, जे VIP सिम जे आहे ते तुम्ही खूप कमी पैशामध्ये घेऊ शकता. का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.